हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या वंदनास लाईफस्टाईल चॅनलमध्ये. ओके, तर सगळ्यांना खूप खूप गुड मॉर्निंग. आणि सकाळचे बघा 6 वाजता उठलोय, पटापट सगळं उरकलंय, निघालोय मस्तपैकी बाहेर शॉपिंगला. पण मला काय ही कॅब जमेना, मला लागलं चढायला. पटकन तिथं पोहोचलो, भरपूर साऱ्या उलट्या झाल्या आणि पोहोचलो शेवटी फायनली वहिनीसाहेब भिवंडीला. म्हणजे भिवंडीला वहिनीसाहेब हे असं शॉप आहे. आता मी ऐकलं होतं, इन्स्टावर रील पाहिल्या होत्या म्हणून पटकन तिकडे गेलो. तिकडे म्हटलं पटकन साड्या पाहाव्यात. गेल्या गेल्या तिथे काही एवढी गर्दी नव्हती, कारण आता आम्ही 11 वाजता पोहोचलो होतो. आणि मला काही ह्या माणसाने साड्या चांगल्या दाखवल्या नाही. सुरुवातीला खूप फालतू असा माल दाखवण्यात आला होता. नंतर त्या व्यक्तीला सांगून सांगून थोडंसं काही बऱ्यापैकी दिल्या, पण काही साड्या मला पटल्या नाही. जसं इन्स्टाला पाहिलं होतं तसं काही दिसून आलं नाही. शेवटी बाई पण भारी देवा, ह्यामधली साडी दाखवा म्हटलं. तर ती म्हणाले 700 रुपयाला आहे. आणि मी इन्स्टावर पाहिली होती 499. परत ते म्हणाले सॉरी सॉरी, अजूनही आमच्याकडे स्कीम आहे, असं तसं काहीतरी सांगण्यात आलं. तर ठीक आहे म्हटलं. आणि अजून म्हणजे सांगतात ना की जे आपल्याला इन्स्टावर दिसतं तसं खरं नसतं, त्यांना सुद्धा ते त्यांचं प्रमोशन करायचं असतं, त्यामुळे त्यांनी तसं केलं होतं. तरी ह्यातल्या काही का असेना 2-3 साड्या मी काढल्या माझ्या कामासाठी. आणि म्हटलं चला एवढंच काहीतरी घेऊया, बाकी काही घेण्यासारखं नाही. कारण त्यांना म्हटलं मी कलांजली दाखवा, हे दाखवा, ते दाखवा, ते काय मला दाखवेना झालेत. ते सेमी बेमी असं बसं म्हणून कुठलं तरी जुनं पुराणं काहीतरी सामान आणून दाखवायला लागले. शेवटी माझा नवरा सुद्धा वैतागला, म्हणाले उगाचच आपण इकडे आलो, कशाला आपण आलो इकडे. म्हटलं चला आपण पाहिलं तरी, कारण जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, हाय की नाही. आणि त्याच प्रकारे झालं. भरपूर अशा व्हरायटीज आहेत, पण त्यांनी अजिबात ट्रेंडिंग वगैरे काही आम्हाला दाखवलं नाही. त्यांना मी म्हणते तरी मला ट्रेंडिंग वगैरे काहीतरी दाखवा, पण जाऊ दे. शेवटी किरणसुद्धा आमचा वैतागला होता, म्हणजे हा माझा भाऊ. तो म्हणाला कशाला एवढे उगाचच म्हणतात ना, तिकडे काही जायची गरज नाही, तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशा काहीतरी चांगल्या चांगल्या व्हरायटीज मिळतात, तर त्यासुद्धा बघा. असं काहीतरी इकडे तिकडे चांगलं तामझाम झगमग बघून गेलं ना की असं डिसअपॉइंट होतं आणि मूड खराब होतो. आणि ह्या शेवटी वैतागून घरी आलो दुपारी. जसं मनासारखं वाटलं होतं की काहीतरी चांगलं पॅटर्न वगैरे बघायला मिळेल, सो नाही मिळालं. इन्स्टावर पाहून खूप साऱ्या अशा आशा बाळगून एक बाईच बाईला समजू शकते. आपण काहीतरी तामझाम असा बघितला, छानपैकी त्यांचे डिस्काउंट्स असे बघितले ना, डिस्काउंट बघितल्यावर तर मनामध्ये मन में लड्डू पोटा असं काहीतरी होत असतं. आणि आपण जातो. मला वाटतं आपल्या आजूबाजूला सुद्धा आता ठाणा मार्केटला सुद्धा भरपूर असं आहेत, भेटतात. हजारपर्यंत साड्या सहज मिळतात. पण आपण असं काहीतरी बघून जातो. मी बघितलेलं आहे, भरपूर अशा कलेक्शन्स आहेत, त्यामध्ये खूप महाग महाग दाखवलं जातं. पण वहिनी साहेबचं मला अजिबात आवडलेलं नाही आहे. सिम्पल साड्यासुद्धा दाखवा म्हटलं तर त्यांनी अक्षरशः फालतू फालतू क्वालिटी दाखवली. अजिबात चांगला फ्रेश माल वगैरे असं काही नव्हतं. त्यांच्या ज्या रील्स असतात त्या पद्धतीने ठीक आहे, त्यांनाही म्हणा ठीक आहे, त्यांना बिझनेस करायचा आहे म्हटल्यावर ते सुद्धा असंच काहीतरी आणून वगैरे दाखवणार, तो त्यांचा पॅटर्न आहे. पण एक ॲज अ म्हणतात ना कस्टमर म्हणून मला त्या गोष्टी नाही पटल्या. त्यांना मी म्हटलं तरी 5-6 साड्या सिम्पल घ्यायच्या आहेत, तर चांगल्या चांगल्या दाखवा. तर त्यासुद्धा 500-600च्या लेवलच्या होत्या, चांगल्या चांगल्या जरी म्हटलं. आणि एकदम फालतू ज्या एकदम एकदम विचित्र दिसत होत्या अशा साड्या ते 200-250ला दाखवत होते. सो नाही पटलं. आणि त्यांच्याकडे कॉटनच्या साड्या तर मला बिलकुल दिसल्याच नाही, नव्हत्याच. त्या म्हणल्या पॉलिस्टर वगैरे आहेत. सो मला काहीतरी कामं होती, मला घ्यायच्या होत्या साड्या, तर त्यासुद्धा त्यांनी मला दाखवल्या नाही. सो मी खूप डिसअपॉइंट झाली. तिथे बस्ता जरी बांधायचा म्हटला तर कोणत्या बेसने तिथे जाणार, कारण तिथे कॉटनच्या साड्या नाही आहेत. तशा 9वारी-6वारी टाईपमध्ये ज्या असतात ना, ते सुद्धा तिथं नाही आहेत. सिम्पल साड्या 500-600च्या लेवलच्या आहेत. मग त्या तर बाहेरसुद्धा आपण 250मध्ये, आपल्याला दारावर सुद्धा जे येतात ना दरवाज्यावर, त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला 250च्या लेवलच्या साड्या मिळतात. असं माझं मत आहे. का ॲज अ आम्ही मिडल क्लास म्हणून आम्हाला ह्या गोष्टी, मिडल क्लास म्हणून आपण चाळीमध्ये राहतो, तर आपल्याला ह्या गोष्टी समजतात लगेच की आपल्या चाळीमध्ये सुद्धा जे फिरणारे असतात त्यांच्याकडे सुद्धा 250 रुपयाच्या साड्या असतात. 250 लेवलच्या साड्या तिथे 250 रुपयाच्या तिथे मला बिलकुल पटली नाही नाही नाही. ते सगळं ठीक आहे. कलांजली दाखवा म्हटलं, कलांजली पैठणी मी नुकताच पाहिलेली आहे, मी स्वतः गुगल केलेली आहे. त्यांनी मला एक वेगळाच प्रॉडक्ट दाखवला आणि ते म्हणाले की हा कलांजली आहे. सो मी त्यांना क्वेश्चन केला, कलांजली म्हणजे ही कलांजली कशी काय. कलांजली साडी तर अशी नाही आहे, त्याचा ब्लाऊज वगैरे पूर्ण भरलेला असतो, हाताला पूर्ण ब्रायडल टाईपमध्ये. तर नाही नाही तसं नाही, ही सेमी कलांजली आहे. तर मी झाली कन्फ्यूज. परत मी डोक्यातनं सगळ्या गोष्टी दिल्या काढून. म्हटलं एक काम करूया, हे जे आपण इथून निघूया, आपला इथं काहीही उपयोग नाही आहे, जाऊ द्या म्हटलं. आणि तिथे
उलट ते जे मालक वगैरे जे आहेत ना वहिनी साहेबचे, ते मला बऱ्यापैकी वाटले, ते बरे आहेत. पण तिथला काहीसा स्टाफ आहे ना, तो कंटाळा करतो असं मला जाणवलं. ते बरोबर काही दाखवत नव्हते. आज मला वाटलं संडे बिंडे असेल, गर्दी बिर्दी असेल, त्या हिशोबाने आम्ही गेलो होतो, आम्हाला चांगलं काय काय बघायला मिळेल. सो तसं काही झालं नाही. दुपारनंतर गर्दी झाली त्याला काय माहिती नाही. पण तो जो स्टाफ होता तो मला पटला नाही. त्यांना मी हे सुद्धा सांगितलं, तुमच्या ज्या साड्या दाखवल्या तुम्ही, त्यापेक्षा त्या दरवाज्यावर जी येतात ना दाखवायला, त्यांच्याकडे बऱ्यापैकी साड्या असतात, तुम्ही का दाखवत नाही आहेत आम्हाला? तर ते जुना जुना कुठला तरी माल, जे आता तो ट्रेंडिंगमध्ये नाही आहे, आता ते बघितल्या कुणीही चूज करणार नाही असा ते माल दाखवत होते. सो मी खूप डिसअपॉइंट झाले. बाकी ज्याची त्याची चॉईस आहे, ज्याला जायचं आहे त्याने वहिनी साहेबला जावं. पण आपण आपल्या टांगा तोडत 500 600 700 रुपये येण्या जाण्याचा खर्च करून तिथे जाणं चुकीचं वाटतं. कारण पूर्ण फॅमिली आपण जेव्हा घेऊन तिथे जातो तर आपण कॅबने या रिक्षानेच जाणार, आपण ट्रेनने तर जाणार नाही. हां, एक दोघं जर जाणार असतील तर ते ट्रेनने जातील या बसने जातील. पण बसने आम्ही ट्राय केलं गुगलला की आम्हाला बसने 1.5 तास लागेल, आम्हाला कॅबने पटकन 35 मिनटं लागतील, म्हणून आम्ही तसं गेलो होतो. सो खूप वेस्ट आहे, जाणं खूप वेस्ट आहे. तेव्हा मला समजलं की ठाणा मार्केटलाच मी साड्या घेतल्या तर मला बऱ्या पडतील तिथे जाण्यापेक्षा. हां, जर एखाद्याला परवडते, तो जिथे जवळपास कोण राहत असेल तर त्या व्यक्तीला मला वाटतंय ते वहिनीसाहेब ठीक आहे, परवडेल. त्या कारण भिवंडी वहिनीसाहेब मार्केट म्हणजे ते एक प्रकारे आतमध्ये झालं आणि आजूबाजूचा जो एरिया आहे तो ठाणेसारखा नाही आहे एक प्रॉपर. सो थोडासा वेगळाच आहे तो एरिया. सो तिकडच्या लोकांसाठी ते टेक्स्टाईल जवळ आहे, त्यांना ते बरं पडेल. त्यांनी सगळं खातिरदारी केली, चहा वगैरे सगळं ऑफर केलं, छान आहे. ऑल ओव्हर सगळं छान आहे. पण मला तो स्टाफ पटला नाही, कारण ते बऱ्यापैकी काहीही दाखवत नव्हते आणि चुकीच्या नावाने चुकीच्या साड्या दाखवत होते. सो मला तरी असं वाटते, ज्या व्यक्तीला साड्यांची नावं, पॅटर्न्स सगळं काही माहिती असेल ना त्यानेच जावं. कारण मी इन्स्टावरच्या काही रील्स बघून तिथे गेले होते ना, त्या साड्या बघितल्या, अक्षरशः एकदम रफ होत्या. 400च्या साऊथ स्टाईल त्यांनी दाखवली होती, जी इन्स्टा रील्सवर होती, ती मला एकदम रफ जाणवली. ती घेऊन तर मी काय फायदाच नाही, काही कामाचीच नाही ती. जरा पिचकली तर तो पूर्ण मोकळी दिसणार. आणि अजून अशा काही साड्या होत्या त्या मला कडक होत्या ना, आजकाल कोणी कडकमध्ये साड्या वापरत नाही, थोडं सॉफ्टच पॅटर्न पाहिजे. सो ठीक आहे. आधी मी तिथून निघून आली, माझं डोकं एवढं दुखायला लागलं, जाताना आधीच कॅबमधून मळमळायला लागलं होतं. अक्षरशः अर्धा तास मला निघाला नाही, तिथं उतरल्या मला उलट्या झाल्या आणि निघताना एवढं टेन्शन आलं होतं, उगाच मी गेले, माझा टाईम वेस्ट केला. सो ठीक आहे, पुन्हा मी तिथे पाय ठेवीन का नाही मला माहीत नाही, बघू नंतरच्या नंतर. तर चला, एवढं आजचा माझा अनुभव आहे की जवळपासच्या दुकानात तुम्ही जाऊन, म्हणजे जिथे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही स्वतः साड्या घेणं बरं पडेल. काही जण म्हणतात उल्हासनगर, सुरत, याव त्याव. अरे, जाण्या येण्याचा खर्च कमी पडतो का रे बाबांनो? तुम्हाला बल्कमध्ये जेव्हा शॉपिंग करायची असेल बस्तामध्ये वगैरे, तर चांगलं ठिकाण बघूनच गेलेलं बरं आहे. नाहीतर उगाच शॉपिंगला जाऊन काय फायदा नाही, मरू दे तिकडं. आणि तुम्हाला मी मगाशी रील्समध्ये पण सांगितलं, येता उलट मी काय सांगते, येता रील्समध्ये बघितलं तर मी हा ब्लाऊज मला परवडला. हा त्या बाबाने सांगितलं मला 500 रुपयाला जोड्या. बाबाला म्हणलं, बाबा देता का 100 रुपयाला एक? ते काय म्हणाले, 100 का नाही मिलेगा. म्हटलं 100ला दे ना बाबा, कारण ज्या क्वालिटीचा कपडा आहे, ज्या क्वालिटीची वस्तू आहे, तर ते 100च आपण म्हणू शकतो. आणि आय थिंक 100 या 150 रुपयाचंच ही रेंज आहे अशा रेडीमेड ब्लाऊजची वगैरे अशीच आहे. सो हे 100च आहे, या 150 रुपये, त्याच्यावरती नाही. त्या व्यक्तीने सांगितलं 500 रुपये. सो तिथे माझं अजून टाळकं एवढं जे हल्लं ना, एवढा वैताग आला होता. सरळ मी बोलून टाकली. मी खरं तर रागाच्या भरात बोलून टाकलं, भाई 100 का देगा क्या? तर नाही सांगितलं. मी निघाली पुढे, तेव्हा त्यांनी ठीक आहे बाबा लेके जाओ, एक घेतला. परत पुढे आल्यावर असं जाणवलं की अजून 2-3 घ्यायला पाहिजे होते. म्हटलं मरू दे, आधी एक घेतला तो वापरून तरी बघूया, आपल्याला पटतोय का, जमतोय का, जुळतोय का, तर बाकीचं बघू. तर असं काहीतरी आज मी शॉपिंग करून माझं मस्तक आहे ना शांत केलं, पण तरी अजून खूप दुखतंय आणि अजून असं मळमळतंय आणि असं चिडचिड होते. कधी काय होतं, आपण एखाद्या आशेने गेलो आणि आपलं काम नाही झालं, संताप होतो. तर चला,
असा होता माझा आजचा दिवस. आणि काल काय मला वेळ नव्हता, खाजवायला लागलं बया. मला काल काय वेळ नव्हता, मग काल पण मी काही व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही. सो आज मी पोस्ट करते आणि तो पण उशिरा करते. सो नक्की पहा. आणि आवडला माझं ओपिनियन आवडलं तर नक्की लाईक करा. बाकी मला ह्याच्यात कोणाचं काही वाईट दाखवायचं नाही आहे. जे मला वाटलं स्वतःचं ओपिनियन ते मी सांगितले. सो ओके, बाय. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह.